नमस्कार मित्रांनो, एक्झाम मित्रच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ग्रुप सीसाठी महत्त्वाचे कोणते टॉपिक करायचे आहे. आज आपण घेणार आहोत करंट अफेअर्स आणि भूगोलाबद्दलचं महत्त्वाचे टॉपिक की ज्याच्यावर नेहमी प्रश्न पडतात आणि आपण हे कन्फर्म जर केले नसतील तर आपले कन्फ्युजन होऊन मार्क्स जाऊ शकतात. तर आपल्याला असं प्रेशर येतं की कशी प्रिलिम्स किंवा मेन्स पॅटर्न नवीन बदलला आहे तर कसं करायचं. तर आय फील ग्रुप सी कॅन बी क्लिअर्ड विथ ईज. फक्त हे टॉपिक करायचं. कोणत्याही तुम्ही भूलथापांना बळी पडू नका आणि जेवढं ह्या 2 महिन्यांमध्ये आपल्याला करता येईल तेवढंच करा मित्रांनो. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर करंट अफेअर्सचे टॉपिक रोज बघा, अगदी रोज. म्हणजे जेवढे चॅनल्सवरचे व्हिडिओ तुम्हाला बघता येईल, जेवढे म्हणून 10 मिनटाचे, 15 मिनटाचे, 20 मिनटाचे व्हिडिओ तुम्हाला बघता येईल ते तुम्ही रेफर करू शकता. MCQ पॅटर्नमध्ये बघितले तर अजून चांगलं आहे, कारण जेवढं आपण MCQ पॅटर्न आपल्या डोळ्याखालून जाणार तेवढं आपलं कन्फ्युजन क्लिअर होत जाते आणि क्वेश्चन कन्फर्म होत जातात करंट अफेअर्सचे. यानंतर तुम्ही करंट अफेअरचं असंही प्लॅन करू शकता की पहिले डेली व्हिडिओज बघायचे 2 आणि त्यानंतर काही विकली जुन्या याचे आपण विकली व्हिडिओज बघू शकतो. विकली बघितल्यानंतर मंथली व्हिडिओज घ्यायचे ज्याच्यामध्ये आपले महत्त्वाचे टॉपिक्स, मग ते विकलीमधून महत्त्वाचे टॉपिक्स मंथलीमध्ये रिपीट होतात. यानंतर तुम्ही लिहून ठेवा, हे व्यवस्थित योग्य प्लॅन करा आणि झालेल्या गोष्टींवर टिक मार्क करा, जेणेकरून आपल्याला आपण अभ्यास कव्हर करत असल्याची फिलिंग येणार. तर आता बघूया करंट अफेअरमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे. तर पाहायचं पर्सन इन न्यूज 2025-26, 2024-25 करायचं असेल तर तेही करा तुम्ही. त्याच्यात तसेच बुक्स इन न्यूज करायचं महत्त्वाच्या व्यक्तींचे, अगदी खूप महत्त्वाचे व्यक्ती असतील तर. त्याच्यानंतर महत्त्वाच्या नियुक्त्या आहेत, युद्ध अभ्यास किंवा सराव ज्याला आपण मिलिटरी एक्सरसाइज म्हणतो. त्याच्यानंतर एखाद्या देशाचे नवीन प्रेसिडेंट नियुक्त झाले असतील तर ते, आणि बिलकुल 2025चेही पाहायचे आणि 26चेही पाहायचे. यानंतर आहे योजना आणि त्यांचा उद्देश. जर महत्त्वाच्या योजना असतील तर आपण ते करू शकतो म्हणजे योजना करायच्याच आहेत आपण महत्त्वाच्या. त्याचा उद्देश काय आहे, आपल्यासाठी कुठल्या मंत्रालयाने ती योजना आणलेली आहे, हे महत्त्वाचे आहे ग्रुप सीसाठी. जास्त डीप नाही केलं तरी चालेल. आणि अभ्यासात जर जो टॉपिक असेल जसं की लोकसंख्या, हा जर टॉपिक आता जसं की जनगणना आहे, हा जगाचा, भारताचा आणि महाराष्ट्राचा असं तीनही याच्यावर, जगाच्या तरी नाही पण भारताच्या आणि महाराष्ट्राच्या जनगणनेवर नक्कीच एक प्रश्न पडतो. त्यामुळं ते व्यवस्थित करू शकतो आपण. आणि त्यानंतर त्यांचे नवीन जनगणनेचे ब्रँड अँबॅसेडर किंवा नवीन जनगणनेची माहिती आपण थोडीशी रिवाईज करू शकतो. यानंतर करायचं असेल तर बजेट करा व्यवस्थित, आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर मग इकॉनॉमिक सर्वे घ्या. यानंतर मित्रांनो आपण भूगोल हा टॉपिक वाचायला घ्या, कारण हा खूप कन्फर्म मार्क्स देतो आणि आपण लहानपणापासून वाचले असल्यामुळे आपल्या बऱ्यापैकी गोष्टी लक्षात असतात. फक्त आपण कन्फ्यूज असतो कारण आपल्याला गोष्टी कन्फर्म होत नाहीत. त्याच्यामुळं भूगोलमधले आपल्याला टॉपिक्स घ्यायचे आहे. महाराष्ट्राच्या नद्या आणि उपनद्या सगळ्यात पहिलं करा. आणि जर तुमच्याकडून PYQ होत असतील तर म्हणजे करायचेच आहे आपण PYQ, तर बघून करा, कारण तेच ते रिपीट होऊ शकतं. त्यातनं खनिजावर पण प्रश्न पडतोच, खनिज खूप लाईकली आहे की येतेच. यानंतर मानवी वस्तींवर पण एक प्रश्न राहतोच मोस्टली प्रत्येक एक्झाममध्ये. यानंतर भारताच्या भूगोलामध्ये तुम्ही महत्त्वाचं करायचं आहे स्थान व विस्तार, मृदा, भूगर्भ रचना खूप महत्त्वाची आहे इथे. याच्यानंतर लोकसंख्या खूप महत्त्वाची आहे. कदाचित कधी 2 प्रश्न इथून पडतात भारताच्या भूगोलात. त्याच्यानंतर जगाचा भूगोल आहे. तर जगाच्या भूगोलामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं आहे भूरूपशास्त्र. पूर्ण वाचा, नीट व्यवस्थित वाचा. आपण प्राध्यापक सौदी सरांचं बुक करत असू तर ते पूर्ण पुस्तक वाचायची गरज नाही, 2 महिन्यात ते होणारही नाही. तर हे जे सांगितलेलं टॉपिक आहे पहिले हे करा. याच्यानंतर आपल्याकडे वेळ उरला तर आपण पुढल्या गोष्टींकडे जायचं. याच्यानंतर वृष्टीचे प्रकार म्हणजे पर्जन्य पावसाचे प्रकार आहे.
त्याच्यानंतर सागरशास्त्रामध्ये फक्त भूरूपे आणि रचना वाचा, आणि जर वेळ मिळालाच तर मग पुढच्या गोष्टी आपण करू शकतो. पण सागरशास्त्रात ते भूरूप खूप महत्त्वाचे आणि त्याची रचना खूप येऊ शकते. तसंच जसं आपण भूरूपशास्त्र करणार आहे जगाच्या भूगोलामध्ये, तर त्याच्यामध्ये जी जसं वली पर्वत आहे, कुठले कुठले पर्वत आहे, कुठला पर्वत कशाने बनलेला आहे, पठार कसे बनलेले आहे, ह्या 2 गोष्टींवर एक हे पडू शकतो. आणि सागर भूरूपशास्त्रामध्ये जसं की ट्रेंचेस आहे याच्यावर एक प्रश्न पडू शकतो. डायरेक्ट प्रश्न पडतात. यानंतर येतो मित्रांनो हिस्ट्री हा सब्जेक्ट. याच्यामध्ये तुम्ही समाजसुधारक, सर्व समाजसुधारक करून घ्या. जवळजवळ त्याच्यात 5 क्वेश्चन तरी पडतात. समाजसुधारक, त्यांचे कार्य आणि त्यांचेच वर्तमानपत्र करू शकता तुम्ही. आणि वर्तमानपत्र हा त्यांच्यासोबत कव्हर होऊन जाणार, बरोबर. वर्तमानपत्र पण खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर क्रांतिकारक व त्यांचे कार्य, जसं की अनंत लक्ष्मण कान्हेरे आहेत, भगतसिंग आहे, यांचे आपल्याला आत्ताच ग्रुप बीमध्ये झालेल्या एक्झाममध्ये डायरेक्ट क्वेश्चन पडलेले आहे. त्याच्यानंतर गव्हर्नर आणि कार्य, जसं की लॉर्ड वेल्लेस्लीने काय केलं आहे, लॉर्ड डलहौसीने कुठले कार्य केलेले आहे. आणि त्याच्यानंतर क्रोनॉलॉजिकल इव्हेंट्स येतात मित्रांनो. तर कुठली घटना कधी घडली हे एखादा कठीण क्वेश्चनमध्ये येऊ शकते. तर PYQ जेवढे काही आहे ग्रुप बी, सी आणि प्रिलिम्सचे पण, तर ते सगळे क्रोनॉलॉजिकल असलेले क्वेश्चन तुम्ही कव्हर करून घ्या. आणि त्या क्वेश्चन्समधून आपल्याला बरेच मदत होते. जसं की ऑगस्ट क्रांती कधी घडली, क्रिप्स मिशन कधीचं आहे, पुणे करार केव्हाचा आहे, अशा गोष्टींवर आपल्याला नेहमी या ग्रुप सी बीमध्ये प्रश्न पडत असतात. यानंतर मित्रांनो अर्थव्यवस्थेत एकदम सोडून द्यायची नाही. जर आपल्याला कठीण जात असेल तर फक्त संकल्पना करा आणि PYQवरून तुम्ही पूर्ण अर्थव्यवस्था कव्हर करू शकता. म्हणजे सर्व जरी झाला नाही अभ्यास तरी PYQवरून आपण बऱ्याचशा गोष्टी आपल्या कव्हर करू शकतो. आणि सगळ्या संकल्पना अगदी क्लिअर ठेवा. फिस्कल डेफिसिट म्हणजे काय होते, करार, हे सगळं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर पॉलिटीमध्ये सर्वात महत्त्वाचे सर्वचे सर्व कलम तोंडपाठ करून टाका, कारण कलमवर डायरेक्ट प्रश्न पडतात आणि 5 ते 6च्या वर क्वेश्चन असतात. त्याच्यानंतर DPSPs म्हणजे काय, त्या जस्टिफिकेबल आहे की नाही आहेत, फंडामेंटल राईट्स कसे आहेत, रिट पिटिशन करायचे आणखी, आणि संविधानात कोणत्या देशांपासून काय घेतले आहे, हे अगदी महत्त्वाचे पार्ट आपण आज यामध्ये मी तुम्हाला टॉपिक सांगितलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तुमचा जर काहीच अभ्यास नसेल तर तुम्ही निदान आधी एवढा अभ्यास कव्हर करून घ्या. यानंतर आपण अगदी डिटेलमध्ये कुठल्या सब्जेक्टचा कुठले टॉपिक्स झालेच पाहिजे असा व्हिडिओ लवकरच घेऊन येऊ. यानंतर मित्रांनो सायन्सकडे जाऊया. सायन्समध्ये जर तुम्हाला सर्व वाचायला जमत नसेल तर आधी ऑल PYQ करून घ्या. यावरून तुम्हाला महत्त्वाच्या टॉपिक्सची कल्पना येते आणि त्यानुसार मग तुम्ही सायन्स करू शकता. म्हणजे तुम्हाला किती डीप करायचं हे कळेल. पण आधी PYQ करा आणि ते सगळे आन्सर तुम्हाला आले पाहिजे. यानंतर येतो ॲप्टिट्यूड. तर ॲप्टिट्यूडचे क्वेश्चन असतात 15 ते 20. मला एक्झॅक्ट आठवत नाही आहे तर माझ्या मते पहिले 15 ते 20 मिनटं आपल्याला जमतात ते सगळे ॲप्टिट्यूडचे क्वेश्चन सॉल्व करायला पाहिजे. कारण नंतर जसं वेळ होतो शेवटी आपल्या डोक्यात 60 मिनिटच असतात आणि शेवटी आपल्या डोक्यात सॉल्व करायला वेळ लागतो आपल्याला आणि कन्फ्युजन होऊ शकते आणि सोपे क्वेश्चन सुटतात. माझा तरी अनुभव असाच आहे की अजूनही माझे सोपे क्वेश्चन सुटतात जर मी शेवट सॉल्व करायला घेतलं तर यामध्ये तुम्ही करू शकता सिम्प्लिफिकेशन, सिटिंग अरेंजमेंट, व्हेन डायग्राम आणि लेटर अरेंजमेंटचे जे काही क्वेश्चन सोपे येतात दिशाज्ञानाचे, तर हे आपण आधी सॉल्व करून घ्यायचे आणि जे कठीण आहे ते सॉल्व करत बसायचे नाही, अगदी करायचेच नाही. तर याच्यामध्ये वेळच पुरत नाही. त्याच्यामुळं याला एकदम शेवटसाठी ठेवायचं. तुमच्याकडे 5-10 मिनटं उरलेत नंतर प्रयत्न करायचा. अदरवाईज आधी सगळं व्यवस्थित पेपर सॉल्व करून घ्यायचा. ॲप्टी पहिले 10 मिनटं 15 मिनटं वॉटेवर, तुम्ही जर 20 मिनिट देऊ इच्छिता तर 20 मिनिट द्या आणि आधी पण याची PYQवरून प्रॅक्टिस करून जा. तर याच्यासाठी लागणारे सगळे टॉपिक्स आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये घेणार आहे. तोपर्यंत तुम्ही पण रोज प्रॅक्टिस करा. ॲप्टिट्यूडची PYQ बघून रोज प्रॅक्टिस करा आणि बिलीव्ह मी, प्रॅक्टिसने सर्व शक्य आहे. अगदी आन्सर सेकंदात काढतात मुलं आणि आन्सर काढणारी मुलं मी सेकंदात आन्सर काढणारी मुलं पाहिलेले आहे.
त्याच्यामुळे प्रॅक्टिस रोज करा आणि थँक्स मी लेटर. थँक्यू सो मच.